हॅलो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज मी आम्हालासाठी काहीतरी स्पेशल बनवणार होते, जी की होती पावभाजी. त्याचं प्रिपरेशन्स मी केले होते कारण आज होता तिचा रिझल्ट आणि ही आहे तिची फेवरेट. तर मग तिच्यासाठी मी अशी पावभाजी बनवली, छान छान त्याचे फोटोज काढले आणि आम्ही दोघी निघालो तिच्या स्कूलला जाण्यासाठी. ही आहे तिची टीचर, जी नर्सरी क्लासची आहे. तिने तिचा रिझल्ट घेतला आणि असे छान छान फोटोज क्लिक केले. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि अजून एकटं ठेवल्यामुळे ती रडत होती. त्याच्यामुळे मग आल्यानंतर माझ्यावरती खूप प्रेम आलं तिला आणि तिला असं वाटलं मम्मीने कुठे जाऊच नाही. मग आम्ही छान छान फोटोज क्लिक केले आणि असा दिवस आमचा दुपार अशीच गेली. त्याच्यानंतर मला थोडीशी तब्येत ठीक नव्हती वाटत, तर मला डॉक्टरकडे जायचं होतं. तर मी तोच विचार करत होते की मी डॉक्टरकडे जाऊ की नको. कारण एकदा डॉक्टरकडे गेलं तर एकतर ते सलाईन लावायला सांगतात किंवा ते औषधं देतात, जे मला नको होतं. संध्याकाळी गेलो फिश खाण्यासाठी, म्हणजे स्पेशली आणण्यासाठी. पण घेतले फिश आम्ही आणि घरी निघालो. त्याच्यानंतर घरी फिश दिले बनवण्यासाठी आणि आम्ही फिरायला लागलो दोघंजणं असेच. मग ठरलं आमचं अचानक केरला स्टोरी 2ला जाण्यासाठी. मग आम्ही तिकीट्स काढले आणि पोचलो मूवी बघायला. तिथून आम्ही छान छान शूट घेतलं. त्याच्यानंतर मूवी खूप छान होता, सगळ्यांनी बघण्यासारखा. स्पेशली टीनेज लोकांसाठी खूप महत्त्वाचा मूवी आहे बघण्यासारखा. नाही म्हणता म्हणता सेकंड डेला मी ब्लड टेस्ट करण्यासाठी पोचले, बिकॉज मलाच कळत नव्हतं की मला काय होतं आहे. तर मग हे असं काहीतरी ब्लड टेस्ट केलं जे मला खरंच खूप जास्त दुखलं. संध्याकाळी आम्हाला क्लासला बघायला गेलो तर इकडे आमच्या मॅडम अशा काही डान्स करत होते. रिझल्ट आला होता त्याच्यामुळे पार्टी तर होतीच. तर आम्ही गेलो खाऊ खाण्यासाठी बाहेर. त्यानंतर गेलो आईस्क्रीम खाण्यासाठी. आणि आईस्क्रीम म्हणजे काय, आणि आज आम्ही हा नवीन फ्लेवर ट्राय केला, अमूल फालुदा. ठीक आहे, म्हणजे जेवढे मी रिव्ह्यूज पाहिले तितका खास नाही आहे, पण ठीक आहे, ओके ओके. त्यांना फालुदा आवडतो त्यांना नक्कीच आवडेल. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमायराने असं काहीतरी फ्लावर बनवलं होतं. तिच्या पप्पाने त्याला पेपर आणून दिले होते. आणि संध्याकाळी अचानक आमचा प्लॅन ठरला घरी जाण्याचा, म्हणजे पनवेलला. तर मग आम्ही बसने निघालो, बिकॉज आमचा काहीही प्लॅन नव्हता. आणि अशा प्रकारे या दोघींची मस्ती चालू होती. एकीला मोबाईल लावून दिला होता आणि एक माझ्याशी गप्पा मारत बसली होती. नंतर आम्ही फोटोज क्लिक केले आणि पोचलो पनवेलला. थँक्यू.